IT पार्कमध्ये एक तरुण महिला मॅनेजर या पदावर काम करत असते. त्या महिलेचं काम देखील चांगलं असतं, त्यामुळे तिला मॅनेजरपद दिलेलं असतं. ती कोणासोबत पण आपल्या कामाशी काम ठेवत असते. ती जास्त वेळ कोणापाशी थांबत नसते किंवा कोणाला बोलत नसते. मात्र त्या दिवशी त्यांच्या जवळील काही लोकांना सांगण्यात येतं की आपल्या कंपनीची पार्टी आहे, त्याच्यासाठी आपल्या मॅडमला देखील म्हणजे मॅनेजर मॅडमला देखील हजर राहावं लागेल. त्यामुळे त्यांना देखील तुम्ही निमंत्रण द्या. आणि जवळील लोक मॅडमला निमंत्रण देतात, म्हणतात की तुम्हाला देखील ह्या पार्टीला हजर राहावे लागेल. त्यामुळे मॅनेजर मॅडम म्हणते की मला दुसरं काही काम आहे. मात्र ते लोक म्हणतात की आपल्या CEOचा वाढदिवस आहे, CEO साहेब देखील पार्टीला येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला देखील पार्टीला यावं लागेल. हे सर्व ऐकून मॅनेजर मॅडम पार्टीला यायला तयार होते आणि पार्टी ठरल्याप्रमाणे रात्री 9 वाजता चालू होते. मात्र ती पार्टी रात्री सुमारे 1:30च्या दरम्यानपर्यंत चालते. रात्री 9ला चालू झालेली पार्टी संपताच 1:30 वाजता घरी जाण्यासाठी ती महिलेला कुठलीही प्रकारची शुद्ध नसते, तिला काहीही समजत नसतं. त्यामुळे प्रश्न पडतो की ह्या मॅनेजर महिलेला घरी कोण सोडणार. त्यावेळेस एक माणूस पुढे येतो. तो देखील त्या कंपनीत जी महिला एक काम करत असते, तिचा नवरा असतो. तो त्या मॅनेजर महिलेच्या ओळखीचा असतो. तो म्हणतो की मी मॅडमला घरी सोडतो आणि मॅडमला घेऊन जातो. त्यावेळेस गाडीमध्ये 3 जण असतात आणि त्या मॅनेजर महिलेला गाडीमध्ये टाकतात आणि गाडी 1:50च्या दरम्यान तिथून निघते. मात्र गाडीमध्ये ते जे करायला नव्हतं पाहिजे तेच करायला चालू करतात. ती जी मॅनेजर महिला असते तिचे हळूहळू एक एक कपडा काढायला लागतात तिच्या अंगावरचा आणि जे बारीबारीनं करायचं नको होतं तेच करतात. नमस्कार, थेट विषय आपल्या YouTube चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन देखील वाजवा. पाहूयात नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, कुठं घडली ही घटना. ही संपूर्ण घटना राजस्थान येथील उदयपूर येथील आहे. ही सदरील महिला एका तेथील IT कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर काम करत असते. मात्र 20 डिसेंबर रोजी त्या मॅनेजर महिलेला सांगण्यात येतं की आपल्या कंपनीचे CEO आहेत, त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे आपण 20 डिसेंबर रात्री पार्टी ठेवलेली आहे कंपनीने, त्यामुळे तुम्हाला देखील यावं लागेल आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन देखील होईल. हे सर्व ऐकून ती महिला तयार होते आणि पार्टीसाठी निघते. ठीक आहे म्हणते की मी 9 वाजता पार्टीसाठी पोहोचते. ती 9 वाजता जाते. मात्र ती पार्टी रात्री 1:30पर्यंत चालते. ती पार्टी रात्री 1:30ला संपल्यानंतर त्या महिलेला कुठल्याही प्रकारची शुद्ध नसते किंवा तिला काहीही समजत नाही. त्यावेळेस एक माणूस पुढे येतो. तो त्या कंपनीमधील जी महिला हेड सिक्युरिटी असते तिचा नवरा असतो. तो म्हणतो की मला ह्यांचं घर माहिती आहे, मी यांना सुखरूप माझ्या गाडीमध्ये घरी पोच करतो. पुढे त्या महिलेला गाडीमध्ये बसवण्यात येतं. मात्र त्याच गाडीमध्ये त्या कंपनीचा CEO देखील बसलेला असतो आणि त्या ज्या हेड सिक्युरिटी असतात तिचा नवरा देखील असतो. त्यामुळे त्या महिलेला गाडीमध्ये टाकून तिला घराकडे सोडायला ते निघतात. मात्र ते 2 जे पाठीमागं बसलेले पुरुष असतात त्यांच्या मनात काहीतरी वेगळाच विचार चालू असतात. ते हळूहळू त्या महिलेचा एक एक कपडा काढायला लागतात आणि त्या महिलेसोबत बारीबारीनं जे करायला नको होतं तेच करतात. ती महिला कसल्याही प्रकारची शुद्धीमध्ये नसते, त्यामुळे तिला हे सर्व प्रकार काहीही समजत नाही. त्या महिलेला घरी सोडतात. त्या महिलेला पहाटे 5:30-6च्या दरम्यान जाग येते. त्यावेळेस ती पाहते की तिच्या अंगामधील कपडे तिला दिसत नाहीत. त्यावेळेस तिला वाटतं की माझ्यासोबत काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे ती घरातील आरशाच्या समोर जाते आणि पाहते की तिचं जे अंग असतं त्या अंगावर तिला काही खाणाखुणा दिसतात. म्हणजे काहीतरी वरबडल्यासारखं दिसतं. त्यामुळे तिला काहीतरी विचित्र वाटतं आणि तिला आठवतं की माझ्यासोबत रात्री काहीतरी होतं. मात्र तिच्या अंगामध्ये ताकद नसते की तिला शुद्ध नसते की त्या गोष्टीला नकार करण्यासाठी. त्यामुळे तिला सर्व समजते आणि तिला वाटतं की आपल्या जवळच्याच लोकांनी आपल्याला फसवलं आहे. हे सर्व तिला समजताच ती तात्काळ पोलीस स्टेशन गाठते आणि जे संशयित आरोपी आहेत त्यांची नावं सदरील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देते. त्या सर्व आरोपीला अटक देखील करण्यात आलं आहे. मात्र हे सर्व
त्या महिलेच्या जवळील व्यक्तीने केलेली असते. त्यामुळे त्या महिलेला खूप मोठा धक्का बसतो. ह्या सर्व प्रकरणाची चर्चा पूर्ण राज्यभरात असून त्या शहरात देखील पूर्ण आहे, कारण की त्या महिलेच्या जवळील लोकांनी असं केलेलं असतं. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच नवीन प्रकरणामध्ये.